Welcome to all in online series of lectures on subject biology for 12 science students. It is created by Brahaspati Solution specially for Janta Shikshan Sanstha's Kishanvir Mahavidyalay Vai, and it is presented by Sri Sushant Kumar Swami. In my previous lecture, we discussed about the nerve cells, neuroglial cells means total neural tissue. Now we are going to discuss a new concept, that is synapse. Synapse is a structure present in between two neurons or axon and dendron or axon or cell. This synapse plays most important role in the conduction of impulse from one neuron to another. Let's see how it is important. First, let's see synapse. Observe the diagram. The arrow indicating that this is the junction or synapse. It is a minute gap between two nerve cells. This minute gap is also known as synaptic cleft. Which is exactly synaptic cleft? Please observe the diagram carefully. The diagram indicating point, the blue dotted point, is become clear. This cleared portion is the synaptic cleft. This cleared portion is the synaptic cleft. This synaptic cleft or this synapse or minute gap allows transmission of impulse from a neurotransmitter bridge. What is neurotransmitter bridge? If we observe in the diagram, the cleared portion of synaptic cleft is become, there are some dotted structure. This dotted structure is transverse bridge, and by using this neurotransmitter bridge, the impulse are transmitted from one neuron to another neuron, and it is a function of synapse. This synapse, you can observe again. Here is the dotted line which indicate the neurotransmitter bridge. This one is the neurotransmitter bridge. Observe carefully. Then let's study about this conduction. Before going to that, those who are from Marathi medium, for those, सिनापेक्स हा असा भाग आहे न्यूरॉनचा की दोन न्यूरॉनमधील किंवा दोन नर्व सेल्समधील दोन चेतातंतूमधील जी काही जागा असेल त्याला सिनापेस म्हटलं जाईल. सिनापेस इज अ स्पेस और जंक्शन और मायन्यूट गॅप बिटवीन टू नर्व्स, दोन नर्वमधील असलेली गॅप आहे. आता हा जो गॅप आहे ह्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलं जातं, ह्यालाच सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलं जातं. आणि हा गॅप काय करतो, तर एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये इम्पल्स ट्रान्समिट करायला मदत करतो. कशामार्फत? न्यूरोट्रान्समिटर ब्रिज. आता न्यूरोट्रान्समिटर ब्रिज आणि सिनॅप्टिक क्लेफ्ट हा काय प्रकार आहे, तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला हा जो ब्ल्यू डॉटेडचा पोर्शन दिसतो, तो ब्ल्यू डॉटेडचा पोर्शन जर काढला तर ती असेल सिनॅप्टिक क्लेफ्ट, म्हणजे गॅप आहे त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये डॉटेड पोर्शन आहे तो न्यूरोट्रान्समिटर ब्रिज आहे, आणि याच्यामार्फत काय केलं जातं, इम्पल्स पुढं पाठवले जातात. यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत की हे सिनापेसचं काम काय आहे हे पाहणार आहोत नेक्स्ट स्लाइडमध्ये. नेक्स्ट स्लाइडमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला काही आणखी स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात की नंतर आपल्याला ते उपयोगाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे. ते येलो कलरचे डॉट दाखवलेत त्याला सिनॅप्टिक वेसिकल्स म्हणतात, आणि सिनॅप्टिक वेसिकल्सद्वारेच इम्पल्स पुढं पाठवले जातात. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे न्यूरोट्रान्समिटर रिसेप्टर्स. न्यूरोट्रान्समिटर रिसेप्टर्स दुसऱ्या भागाकडे असतील. हे सर्वसाधारण स्ट्रक्चर आहे सिनापेसचं. आता सिनापेस नेमका कसा काम करतो हे आपल्याकडे जायचं आहे.
कंडक्शन इम्पल्स कुणापासून कुणापाशी होतं त्याला काही नोटेशन्स आहेत हे चर्चा करूया. इम्पल्सचे जे कंडक्शन होतं हे कंडक्शन प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. काही वेळेस तिथे एक्झॉन डेंड्रॉन असं वापरला असेल, एक्झॉन से अदर सेल असा शब्द वापरला असेल. प्री सिनॅप्टिक मीन्स अगोदरचा. प्री सिनॅप्टिक म्हणजे कोण? तर प्री सिनॅप्टिक म्हणजे इट कॅरीज इम्पल्स टुवर्ड द सायनॅपल्स. सायनॅपल्सकडे इम्पल्स स्टोअर्स करून आणणारा जो पोर्शन आहे, म्हणजे मेसेज घेऊन येणारा जो भाग आहे, एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे मेसेज घेऊन येणारा जो भाग आहे, म्हणजे थोडक्यात तुमचा एक्झॉन आहे, तो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असेल. आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे दुसरी नर्व सेल्स किंवा त्या ठिकाणी असलेला जो रिसीव्ह करणारा पोर्शन आहे, तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असणार आहे. मग हे जे होतं ते न्यूरॉन सिनॅप्टिक ट्रान्समिशन. आता सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे काय? तर सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे इम्पल्स एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये पाठविलं जाणं, त्याला सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हटलं जातं. आता हे सिनॅप्स किती प्रकारचे आहेत? कारण आपल्याला कसा हा इम्पल्स किंवा मला एखाद्या गोष्टीची संवेदना माझ्या मेंदूपर्यंत कशी पोचते, हे जर मला स्टडी करायचं आहे, तर त्यासाठी मला सिनॅप्स माहीत पाहिजे. आता सिनॅप्स माहीत झाल्यानंतर पुढे मी काय करणार आहे? सिनॅप्स माहीत झालं, मला ते स्ट्रक्चर माहीत झालं, ते कसं काम करतं हे बघायचं. त्यापूर्वी आपल्याला सिनॅप्स 2 प्रकारचे असतात. सर्वसाधारण आपल्या बॉडीच्या फंक्शनचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकारच्या संवेदना आपल्याला येतात. एक तातडीच्या संवेदना असतात आणि उशिरा पोचणाऱ्या संवेदना असतील तरी चालतील. अशा संवेदना म्हणजे नॉर्मल संवेदना आपण म्हणतो. तातडीच्या संवेदना की ज्या स्वतः संरक्षणाच्या दृष्टीने उपयोगी पडतील किंवा काही तातडीची इन्फॉर्मेशन असेल, जसं काही फॉर एक्झाम्पल पिन प्रिक्ड और युअर हँड इज टच्ड विथ हॉट प्लेट. तुम्हाला टाचणी टोचली किंवा तुमचा हात गरम भांड्यावर पडला, अशासारखी जिथं तुमच्या शरीराचं नुकसान होणार अशा ज्या काही इन्फॉर्मेशन असतील, ह्या इन्फॉर्मेशन तातडीची इन्फॉर्मेशन मानले जातात. अशा इन्फॉर्मेशन असतील. आणि दुसऱ्या इन्फॉर्मेशन कशा की सिक्रेशन ऑफ हार्मोन, सिक्रेशन ऑफ एन्झाईम, की आता पोट भरलं आहे किंवा तुम्हाला भूक लागली आहे, एन्झाईम सिक्रेशन कमी करायचं आहे, एन्झाईम सिक्रेशन जास्त करायचं आहे, एखादा हार्मोन कमी सिक्रेट करायचं जास्त, अशासारखे जे काही मेसेज आहेत, हे मेसेज काही फास्ट पाठवावे लागतात, काही स्लो पाठवावे लागतात. याला अनुसरून आपल्या याच्यामध्ये 2 भाग केलेले. एकाला म्हटलं आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि दुसऱ्याला म्हटलं आहे केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणजे काय? तर इलेक्ट्रिकल सिनॅप्स हा ज्यामध्ये हा फास्ट जाणारा इम्पल्स आहे, फास्ट इम्पल्स घेऊन जाणारा घटक आहे, म्हणून आपण इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय असतं, तर न्यूरॉनमधला गॅप आहे किंवा सिनॅप्टिक क्लेफ्ट जी आहे ती अतिशय कमी असते. सिनॅप्स हा छोटा असतो. सिनॅप्टिक क्लेफ्ट कशी असते? लहान असते. सिनॅप्टिक क्लेफ्ट इज व्हेरी नॅरो. किती नॅरो असते म्हणजे त्याचं साईज जर तुम्ही बघितली तर साईज किती येते? 3.8 नॅनोमीटर. एवढी लहान असते. एवढा दोन्हीच्या मधला गॅप कमी असतो. हा इलेक्ट्रिक सिनॅप्स सर्वसाधारण हा फास्ट ट्रान्समिशन, हा कमी गॅप काय तर फास्ट आपल्याला ट्रान्समिशन करायचं आहे म्हणून हा गॅप कमी असतो. कुणाचं फास्ट ट्रान्समिशन करायचं आहे? इम्पल्सचं करायचं आहे. आणि हा बाय डायरेक्शनल, युनिडायरेक्शनल, हा त्या गरजेनुसार करत असतो. म्हणजे दोन्ही बाजूने सुद्धा ॲट अ टाइम, म्हणजे इकडून मेसेज आला तसाच मेसेज तिकडून गेला. दोन्ही मार्ग सुद्धा वापरले जाऊ शकतात किंवा वन वे सुद्धा इथं वापरलं जाऊ शकतो. म्हणजे युनि डायरेक्शनल असू शकतात, बाय डायरेक्शनल असू शकतात. हे कोणते पण गरजेनुसार यांची सिच्युएशन ठरवली जाऊ शकते. बाकीच्या ठिकाणी कसं आहे की वन वे, एक न्यूरॉन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे न्यूरॉन आहेत, मोटर न्यूरॉन, सेन्सर न्यूरॉन. सेन्सर न्यूरॉन काय करतो? बॉडीकडून मेंदूकडून मेसेज घेऊन जातो, त्याला सेन्सर न्यूरॉन म्हटलं जातं. मोटर कुणाला म्हटलं जातं? तर मोटर न्यूरॉन फक्त मेंदूकडून आलेल्या आज्ञा बॉडी पार्ट्सकडे घेऊन जातो. इथं कधीही तुम्हाला असं दिसत नाही की मोटरमधूनच सेन्सेशन गेले, मोटरमधूनच म्हणजे तिथूनच निरोप गेला, तिथूनच त्याच्याच मार्फत परत संदेश आला की तुम्ही पुढं काय करायचं, असं नसतं. इथं 2 वेगळे मार्ग असतात. पण इलेक्ट्रिकल इम्पल्समध्ये मात्र, इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये मात्र हा बाय डायरेक्शनल आहे. म्हणजे एका ह्याच्यातून तुम्हाला दोन्ही कामं करताना दिसू शकतो, दोन्ही डायरेक्शनला जाऊ शकतो. हा इम्पल्स हा फास्ट असतो आणि हा डिफेन्स रिफ्लेक्स, म्हणजे समजा तुम्ही आता ससा आहे आणि सशाला वागायची सवय लागली,
वाघाची चाहूल लागली, वाघ दिसतोय म्हणजे त्या डोळ्यांनी कानाने जे काय ऐकलं असेल, जी काही चाहूल लागली असेल, ती चाहूल तातडीने मेंदूकडे पाठवायला लागते. मेंदूकडे पाठवलं तर मेंदू त्याच्या तातडीने मेसेज देतो. काय मेसेज देतो? की वाघ दिसतो, आपल्याला इथनं पळालं पाहिजे, फास्ट पळायचं म्हणजे तातडीने लगेच आल्या पावले मेसेज दिला जातो. पायाच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, फास्ट पळायला सुरुवात करतो तुम्ही. हा मेसेज फॉलो का. दुसरं आहे, तुम्हाला समोर गाजर दिसतंय, तोंडाला लाळ सुटणं, हा मेसेज हा केमिकल मेसेंजरद्वारे येतो. आणि लाळ सुटून समोर गाजर दिसते, त्याच्यापेक्षा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, हा महत्त्वाचा मेसेज. त्यामुळे हा पहिल्यांदा पाठवला जातो आणि हा फास्ट पाठवण्याचं काम म्हणून ह्याला इम्पल्सेस रिलेटेड टू डिफेन्स रिफ्लेक्सेस असं म्हटलं जातं. महत्त्वाचं डिफेन्सशी रिलेटेड तुम्हाला भांडायचं, हे करायचं, या संदर्भातला इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस असेल म्हणजे हा पाठवण्याचं काम करतो. दुसरा केमिकल आहे, हा स्पेशलाइज्ड जंक्शन्स असतात. यांचा गॅप मोठा असतो ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. गॅप किती असतो? 20 to 40 नॅनोमीटर असतो. लुक ऑन द स्क्रीन, यू कॅन सी 20 to 40 नॅनोमीटर्स असतो. आणि केमिकल सिग्नल्स हे न्यूरॉन्स, नॉन न्यूरॉनल सेल्स म्हणजे न्यूरॉन्स बरोबरच असतात, कम्युनिकेट करतात असं नाही, तर नॉन न्यूरॉनल सेल्स बरोबर कम्युनिकेट असतात. मग सच ॲज ग्लँड्स, मसल्स यांच्यामध्ये कम्युनिकेशन करायचं काम करतं. ह्यांचा फ्लो नॉर्मल असतो, इथं काही घाई नसते, हळूहळू झालं तरी चालू शकतो. एक ठराविक स्पीडने यांचं काम त्यांच्या गतीने ते असताना हे जनरली बॉडी इम्पल्सशी संबंधित असतात. बॉडीच्या ज्या काही रिक्वायरमेंट असतील, इथं ऑक्सिजन कमी पडला, इथं प्रोटीन्स कमी पडले, इथं हार्मोन्स पोचवायचे, इथं एन्झाईम्स पोचवायचे, हे काही जे काय असेल, असे जे काही मेसेज असतील त्याच्याशी रिलेटेड, की या ग्लँडचं काम थांबवायचं, या ग्लँडचं काम सुरू करायचं, सिक्रेशन सुरू करायचं आहे, अशी जी काही कामं असतील ही कामं या केमिकल सिनॅप्सिसकडून केली जातील. आता त्यानंतर जनरेशन कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. तर नर्व इम्पल्स जनरेशन कंडक्शन याच्यामध्ये एक्सायटेशन ऑफ नर्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नर्व एक्साईट करणं आणि त्यानंतर तो इम्पल्स जनरेट करतो आणि त्यानंतर कंडक्शन करतो. आता सुरुवातीची जर पोझिशन तुम्ही बघितली, आपण इलेक्ट्रिकल इम्पल्सच्या संदर्भात चर्चा करूया सगळ्यात पहिल्यांदा, कारण आपण इलेक्ट्रिक इम्पल्स महत्त्वाचा आहे म्हणून बघतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर न्यूरॉन्स ह्या एक्सायटेबल सेल्स आहेत, विच सराउंडेड बाय एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. एक्स्ट्रासेल्युलर न्यूरॉन ह्या एक्सायटेबल सेल्स आहेत आणि त्या कशाने सराउंड केलं तर एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडने सराउंड केलं. एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडने सराउंड केले असलं तरी त्यांचे जर मेंब्रेन्स बघितले तर मेंब्रेन्स हे सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल अशा अर्थानं म्हटलं, इथं सिलेक्शन आहे, म्हणजे कुणी आत जायचं, कुणी बाहेर यायचं, इथं आवजाव घर तुम्हाला नाही आहे, कुणी पण यायचं, दरवाजा उघडा दिसला आत जा बाहेर आहे, तसं नाही. कुणाला आत जायचं, कुणाला नाही, रिस्ट्रिक्टेड एरिया. तुमच्या इथं सुद्धा बघा गेट्स बरीच असतात. तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये गेल्यामध्ये एक गेट ठराविक लोकांसाठी असतं, अगदी कोणाचं नाही होत आपण गेट झालं तर संस्थेचं उदाहरण देऊ शकतो आपण. अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगळं गेट असतं, सर्वसामान्य लोकांसाठी वेगळ्या गेटनं जायचं असतं. तसं इथं सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन, आणि हा सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन्स वेगवेगळ्या आयनसाठी आहे. रेस्टिंग कंडिशनमध्ये म्हणजे नर्व तुमचा रेस्ट आहे, आता कुठल्याही प्रकारचा मेसेज जात नाही अशी जर कंडिशन पाहिली, तर या कंडिशनमध्ये तुमच्या नर्व मेम्ब्रेनच्या बाहेरची बाजू ही पॉझिटिव्ह चार्ज असते आणि आतली बाजू ही निगेटिव्ह चार्ज असते. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. या नॉन कंडक्टिंग स्टेटला पोलराइज्ड कंडिशन म्हणतात. म्हणजे बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज असणं, आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज असणं, याला पोलराइज्ड कंडिशन म्हणतात. आता ही पोलराइज्ड कंडिशन असली, आतल्या बाजूला निगेटिव्हली चार्ज आहे, त्यामुळं आतमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एक्झॉनचा आतला भाग आहे किंवा नर्वचा आतला भाग आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. कशामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो? लेस कॅटायन्स. त्या ठिकाणी कॅटायन्स जे असतात ते कमी असतात ॲज कम्पेअर टू एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जे प्रेझेंट आउटसाइड द नर्व फायबर असतात.
नर्व फायबरच्या बाहेरच्या बाजूला जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे त्याच्या तुलनेत नर्वच्या आतमध्ये कॅटायनची संख्या कमी असते, म्हणून ते निगेटिव्हली चार्ज होतं आणि बाहेरचं पॉझिटिव्हली चार्ज राहतं. आता यात कॅटायन्समध्ये दोन मुख्य मेजर कॅटायन्स असतात, म्हणजे आपण ते चर्चा करतोय, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. आपल्याला जर बदलायचं झालं तर कोण बदलणार असेल तर त्यासाठी दोघं जण महत्त्वाचे रोल काम करणार आहेत. ते म्हणजे सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन्स. हे कॅटायन्स कोणते आहेत? तर सोडियम आयन्स आणि पोटॅशियम आयन्स. त्यापैकी सोडियम आयन्स हे जर तुम्ही बघितलं तर बाहेरच्या बाजूला जास्त असतील, पोटॅशियम आयन्स हे आतल्या बाजूला जास्त असतील. सोडियम आयन्स बाहेरच्या बाजूला जास्त असतील, पोटॅशियम आयन नर्व फायबरच्या आतल्या बाजूला असतील. आता ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ॲप्लिकेशन काय होतं, म्हणजे तुम्हाला तिथे हाताची डायग्राम दिसते, हाताला टाचणी टोचली, हात दुसऱ्या हातामध्ये टाचणी, त्या टाचणीने प्रिक करायचं काम केलं. टाचण्या टोचल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणचं जे नर्वचं तुमचं जे सराउंडिंग आहे त्या नर्वचं सराउंडिंग चेंज होतं, म्हणून त्या ठिकाणी हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा सेमी परमिएबल नाही मला म्हणायचं, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन हा परमिएबल होतो. It changed its status. This selectively permeable membrane is changed its status, is become permeable. Permeable to whom? Permeable to sodium ions and potassium ions. Permeable to sodium ions and potassium ions. म्हणजे काय होतं, सोडियम आयन जे बाहेरच्या बाजूला जास्त आहे, बाहेरच्या बाजूला इलेक्ट्रोसेल्युलर फ्लुइड आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये सोडियम आयन्स आहे आणि आतमध्ये काय आहे तर पोटॅशियम आयन्स आहेत. हा मेम्ब्रेन तुमच्या टाचणी टोचल्यामुळे परमिएबल झाला, त्याने चेंज केलं, हा डिपोलरायझेशन कंडिशनला चालला. डिपोलरायझेशन कंडिशनला चालला म्हणजे याची परमिएबिलिटी, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आहे तो परमिएबल होतो. आणि कुणाला परमिएबल होतो? याच्यामुळं परमिएबिलिटी होते, म्हणून सोडियम आयन्स हे बाहेरून आत जातात. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमधून कशामध्ये जातात तर नर्वमध्ये जातात. आणि नर्वमध्ये असलेले कॅटायन्स हे म्हणजे पोटॅशियम आयन्स हे बाहेरच्या बाजूला येतात. याच्यामुळे काय होतं, बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज होते, आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज होते, चार्ज चेंज होतात. मग तुम्ही डायग्राममध्ये बघा की बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह आहे, आतल्या बाजूला निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह आहे, परत निगेटिव्ह आहे. या पद्धतीने हा काय होत जातो, चेंज होत जातो. आणि हा चेंज झाला याला डिपोलरायझेशन म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? डिपोलरायझेशन म्हटलं जातं. या ठिकाणी दिसतंय डायग्रामात तुम्ही जर पाहिलं, आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये आपण एवढं पाहिलं की सिनॅपिसमधून या न्यूरॉन्स इम्पल्स ट्रान्समिट केले जातात. इलेक्ट्रिकल कशा पद्धतीने केले जातात तर पोलरायझेशन डिपोलरायझेशनचा वापर करून इलेक्ट्रिकल मेसेज ट्रान्समिट केले जातात, इलेक्ट्रिकल इम्पल्स ट्रान्समिट केले जातात. पण केमिकल ट्रान्समिशन हे न्यूरोट्रान्समिटरच्या बाबतीत होतं. प्रोसिनॅप्टिक मेम्ब्रेनमधून ते रिलीज केले जातात प्रोसिनॅप्टिक मेम्ब्रेनपर्यंत, प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनपर्यंत ते न्यूरोट्रान्समिटर आणण्याचं काम सिनॅप्टिक वेसिकल्स करतात, जे राउंडेड स्ट्रक्चर आहेत ते सिनॅप्टिक वेसिकल्स. आणि सिनॅप्टिक वेसिकल्स तिथं मेम्ब्रेनपर्यंत आणतात. मेम्ब्रेनपाशी आल्यानंतर सिनॅप्टिक वेसिकल्स रप्चर होतात आणि ते काय करतात, न्यूरोट्रान्समिटर रिलीज करतात. हे न्यूरोट्रान्समिटर कशामध्ये रिलीज होतील तर सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज होतील. सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जे न्यूरोट्रान्समिटर ब्रिज आहे त्याच्या साह्यानं ते न्यूरोट्रान्समिटर्स कुठं पाठवले जातील तर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये पाठवले जातील. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये लिगॅंड गेटेड चॅनल्स आहेत, ते क्लोज्ड असतील तर ते रिसिव्ह केले जाणार नाहीत, ते ओपन असतील तर ते न्यूरोट्रान्समिटर्स काय केले जातील, रिसिव्ह केले जातील. या पद्धतीनं हा केमिकल मेसेज एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात पाठवला जातो. आता लिजन गेटेड चॅनल जसा हा शब्द आहे तसा आणखीन एक शब्द आपल्या याच्यामध्ये आहे, तो व्होल्टेज गेटेड चॅनल्स. तर व्होल्टेज गेटेड चॅनल्स हा काय काम करतो, तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलं आहे, तो कॅल्शियम आयनचं एक्सचेंज करतो. कॅल्शियम आयन आत बाहेर करण्याचं काम करतो. कॅल्शियम आयन आत घ्यायची किंवा कॅल्शियम आयन बाहेर रिलीज करायचं काम हा व्होल्टेज गेटेड चॅनल करतो. असाच एक पंप, असाच एक घटक की जो कंट्रोल करणारा घटक आहे, तो कंट्रोल करणारा घटक
इलेक्ट्रिकल सिनॅपेसमध्ये पाहायला मिळतो. त्याला सोडियम पंप म्हटलं जातं किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप म्हटलं जातं. आता सिच्युएशन काय आहे तुम्ही बघा, डोळ्यासमोर आणा तुमच्या. आत्ताच आपण पाहिली आहे की नर्वमध्ये पोलरायझेशन असतं, नर्व मेम्ब्रेनमध्ये पोलरायझेशन असतं. बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असतं, त्याच्यामध्ये सोडियमचं आयनचं प्रमाण जास्त असतं म्हणून बाहेर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आत कम्पॅरेटिव्ह कॅटायन्स कमी असतात, म्हणजे पोटॅशियम आयन असतात ते कमी असतात म्हणून आत निगेटिव्ह चार्ज असतो. ही रेस्टिंग कंडिशन आहे, म्हणजे तुमच्या नर्वला कोणी धक्का लावला नाही, कोणती सिच्युएशन नाही आहे, एक्साइटेड नाही आहे, रिलॅक्स कंडिशन आहे, रेस्टिंग कंडिशन आहे, अशाची पोलरायझर कंडिशन आहे. असं असताना सुद्धा काही चुकार सोडियम आयन्स हे आतमध्ये एंट्री करतात, मेम्ब्रेनमधून आत लीक होतात, कुठेतरी लिकेज असतं, लीक होतात. तसेच पोटॅशियम आयन बाहेर जातात. असे जे चुकार आहेत त्या चुकारांना, हे चुकार आत बाहेर राहिले तर ज्यावेळेस डिपोलरेशन करायचं तेव्हा कन्फ्युजन होऊ शकतं. असं होऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूला कंपल्सरी पॉझिटिव्ह चार्ज राहायला पाहिजे, आतल्या बाजूला निगेटिव्ह. कोणत्याही पद्धतीने आयन आत बाहेर जायला नाही पाहिजेत. जे काही चुकून झालेले असतील, लिकेज झालेलं असेल किंवा पोलरायझेशन डिपोलरायझेशनमध्ये मागं पुढे राहिले असतील, अशा चुकारांना पकडून पुन्हा मूळ स्थितीत पाठवायचं. म्हणजे सोडियम आयन सगळे पॉझिटिव्ह चार्ज आयन सगळे बाहेरच्या बाजूला ठेवायचे आणि निगेटिव्ह चार्ज आयन आतल्या बाजूला ठेवायचं. हे करायचं काम त्या ठिकाणी एक असणारी घटक करते, त्याला सोडियम पंप म्हणतात किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप म्हणतात. आणि हा पंप करतो. आणि हा पंप करताना कसं करतो बघा, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे आतल्या बाजूला पोटॅशियम आयनचं प्रमाण जास्त आहे, बाहेरच्या बाजूला 1-2 आयन गेले असतील, म्हणजे आतल्या वरून ते कमीकडून जास्तकडे न्यायचं. अशा वेळेस एनर्जी लागते आणि ही ATPच्या स्वरूपात एनर्जी तर वापरली जाते. एनर्जी वापरून हा सोडियम पोटॅशियम आयन काय करतो, चुकार जे आयन्स आहेत त्यांना मूळ स्थितीत नेऊन ठेवतो, ही रेस्टिंग कंडिशनमध्ये. त्यासाठी सोडियम पोटॅशियम आयन एक्सचेंज पंप असतो. याच्यामध्ये सर्वसाधारण तुम्ही जर बघितलं तर डिफरन्स इन डिस्ट्रीब्युशन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आयन्स ऑन द 2 sides of membrane produces potential difference of -50 to -100 millivolts and an average -70 millivolts एवढा पोटेन्शियल डिफरन्स असतो. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स चेंज होणं म्हणजे पोलरायझेशन डिपोलरायझेशन होणं, डिपोलरायझेशनमधून परत रिपोलरायझेशन होणं, ही प्रोसेस चालू होते आणि अशा पद्धतीनं कंडक्शन चालू राहतं. या पद्धतीनं आज आपण काय पाहिलं, सिनॅप्स म्हणजे काय पाहिलं आणि इम्पल्स कशा पद्धतीने कंडक्ट होतो हे पाहिलं. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. टिल दॅट, गुड बाय. या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिकली न्यूरोट्रान्समीटर्स हे आतमध्ये लिगॅंड गेटेड चॅनलमधून घेतलेले जातील. लिगॅंड गेटेड चॅनल जेव्हा ओपन असतील तेव्हा न्यूरोट्रान्समीटर्स आत घेतले जातील, ते क्लोज असतील तेव्हा न्यूरोट्रान्समीटर्स आत घेतले जाणार नाहीत. या पद्धतीने हे केमिकल ट्रान्समिशन्स पाहायला मिळतं.
आता मगाशी मी बोलताना व्होल्टेज गेटेड सोडियम और पोटॅशियम आयन्स यांचा उल्लेख केला होता, किंवा एका शब्दाचा उल्लेख करायचा आहे जो महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये तुमचा उल्लेख आहे सोडियम पंप किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप असं उल्लेख आहे त्याला. आता हा काय प्रकार आहे, तर याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हियस डायग्रॅम जर पाहिली आणि प्रिव्हियस डायग्रॅम डोळ्यासमोर आणली तर तुमच्या असं लक्षात येईल की न्यूरॉन जर किंवा एक्झॉन जर हा एक्झॉन याचा मेम्ब्रेन आहे तो सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, त्या ठिकाणी सोडियमचं प्रमाण जास्त आहे, सोडियम आयनचं प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत आतल्या बाजूला पोटॅशियम आयन्स आहेत, त्यांचं प्रमाण कमी आहे, म्हणून आतला इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बाहेरचा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. मेम्ब्रेनच्या बाहेर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे, आत निगेटिव्हिटी आहे. असं असताना सुद्धा काही वेळा काही सोडियम आयन्स हे बाहेरून आत एंट्री करतात. रेस्टिंग कंडिशन असताना सुद्धा, पोलरायझर कंडिशन असताना सुद्धा. पोलरायझर कंडिशन म्हणजे प्लस साईन बाहेर, मायनस साईन आत. ते रेस्टिंग कंडिशन आहे, कोणी तुम्हाला त्रास दिलेला नाही, काही नाही, नॉर्मल आहे. असं असताना सुद्धा काही सोडियम आयन्स आत एंट्री करतात, काही पोटॅशियम आयन्स बाहेर एंट्री करतात. असे जे चुकार आहेत, जे आपली जागा सोडून दुसरीकडे जातात, त्यांना मूळ जागी आणण्यासाठी त्या ठिकाणी सोडियम पंप असतो किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप म्हटलं जातं. तो एक्सचेंज पंप असतो आणि ते बाहेर आलेले अननेसेसरी जागा सोडलेले जे आयन्स आहेत, पोटॅशियमचे असतील किंवा सोडियमचे असतील, त्यांना प्रॉपर जागी परत पाठवण्याचं काम करतो हा पंप. कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे आपला अर्थ करतो बाहेरच्या बाजूला सोडियम जास्त आहे, आतल्या बाजूला कमी, मी तर डिप्युटेड होण्याचे चान्सेस जास्त आहे. मग अशा वेळेस उलटे ज्यावेळेस पाठवत असतं त्यावेळेस आपल्याला एनर्जीची गरज पडते. ते ATP वापरून हा पंप काय करतो, त्यांना मूळ स्थितीत पाठवतो. या पद्धतीनं हा सोडियम पंप याचा उल्लेख केला जातो. आज आपण ट्रान्समिशन कशा पद्धतीने होतं इम्पल्सन आणि सिनाप्सिस म्हणजे काय, या दोन गोष्टींची चर्चा केली. आपण आता इथं थांबूया. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या कॉन्सेप्टसाठी भेटूया. टिल देन गुड बाय.